झटपट तयार होणारं कैरीचं इन्स्टंट लोणचं. चटपटीत, आंबट तिखट, खायला एकदम मजेदार आणि चव म्हणाल तर एकदम कमाल लागते. 8 दिवस बाहेर सहज टिकतं आणि तोंडी लावायला जर घेतलं तर 2 घास नक्कीच जास्त जातात. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी झटपट असं कैरीचं इन्स्टंट लोणचं बनवलं. बनवायला 5 मिनिटं लागली, पण संपायला 2 मिनिट सुद्धा लागले नाही. आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा तोंडी लावायला काही नसतं किंवा तोंडाला चव नसते, त्यावेळेला इन्स्टंट असं कैरीचं लोणचं बनवा. टिफिनला द्यायला किंवा प्रवासात न्यायला सुद्धा हे लोणचं खूप भारी लागतं. आणि 8 दिवस टिकतं, त्यामुळे भरपूर प्रमाणात जरी आपण हे लोणचं बनवून ठेवलं, तरी येता जाता कधीही खाता येतं. कच्ची कैरी तर आपण केव्हाही कापून खातो, पण असं हे इन्स्टंट लोणचं घरामध्ये बनवून ठेवलं ना, तर मोठेच काय लहान मुलं सुद्धा खूपच आवडीने जेवण करतात. चला तर मग 5 मिनिटात तयार होणारं झटपट असं कैरीचं इन्स्टंट लोणचं कसं बनवायचं ते पाहूया. तर आता सर्वात आधी काय केलं, कैरी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. त्यावरील जो चीक असतो तो निघेपर्यंत कैरी धुवून घेतली. त्यानंतर सुती कापडाने कोरडी करून घेतली. आता आपल्याला कैरीच्या अशा पद्धतीने बारीक-बारीक फोडी करून घ्यायच्या आहे. आणि अगदी बारीक-बारीक फोडी करून घेतल्या, की एकावर एक ठेवून अशा पद्धतीने छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचे. लहान, मोठे, लांबट तुम्हाला जसे आवडतील तसे तुकडे करून घ्यायचे. तर इथे मी असे लांबट तुकडे तयार करून घेतले. कैरीचे असे लांबट तुकडे केले, की दिसायलाही छान दिसतात. तर अशा पद्धतीने आपण आपल्या आवडीनुसार कैरीचे बारीक-बारीक तुकडे तयार करून घ्यायचे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची. त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची. आता लहान मुलं खातात, त्यामुळे यामध्ये मी कमी तिखट असलेली लाल मिरची पावडर घातली. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आणि हाताने हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता तुम्हाला जर आवडत असेल किंवा तुमच्याकडे जर लोणच्याचा मसाला असेल, तर तो सुद्धा यामध्ये अर्धा चमचा घालायचा. आता एका छोट्या पॅनमध्ये थोडं तेल गरम करून घेतलं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं, की यामध्ये हिंग घालायचा. थोडे जिरे, थोडी मोहरी घालायची. आणि जिरे, मोहरी चांगली तडतडली. आता काय करायचं, हा गरम-गरम तडका अशा पद्धतीने लोणच्यावर घालायचा. खरं तर आपण मीठ, हळद लावून सुद्धा ही कैरी खाऊ शकतो. ती सुद्धा चवीला भारी लागते. पण जेव्हा तुम्ही असा गरम-गरम तडका यावर घालता ना, तेव्हा या इन्स्टंट लोणच्याची चव अगदी वरच्या लेव्हलला जाते आणि लोणचं खायला खूपच भारी लागतं. आता हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं. मस्त खालीवर करून सगळीकडे तडका बसेल अशा पद्धतीने सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं. आता हे झणझणीत तयार झालेलं इन्स्टंट कैरीचं लोणचं गरम-गरम वरण भाताबरोबर खा किंवा तांदळाच्या खिचडीबरोबर खा. खायला तर एकच नंबर लागतं. आणि आमच्या आराध्याला तर कैरी खूप आवडते. त्यामुळे तिने अशीच डिश उचलली आणि लगेच खायला सुरुवात केली. आणि खरं सांगू का, तिला असं लोणचं खाताना पाहिल्यानंतर आमच्याच तोंडाला पाणी सुटलं. तर मंडळी, तुम्हाला हे झटपट तयार होणारे कैरीचे इन्स्टंट लोणचे कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असं हे कैरीचं चटपटीत इन्स्टंट लोणचं असेल ना, तर नावडती भाजी सुद्धा आवडती होते. तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा हे 5 मिनिटात तयार होणारं कैरीचं इन्स्टंट लोणचं नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.